आणि त्या लावणीचं दागिन्यांची लावणी असं त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं आणि तू इतके सुंदर दागिने पण परिधान केलेस. नट्टाफट्टा करायला सगळ्यांनाच आवडतं, पण जेव्हा नृत्य सादर करायचं असतं तू हेवी ज्वेलरी असते, हेवी साडी असते, त्या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करून सादर करणार, तर तुम्ही रिहर्सल करता, पण जेव्हा ते परफॉर्म करणं तुझ्यासाठी काय असतं या सगळ्या कॉस्ट्युम मध्ये? आता एवढे वर्ष करून सवय झाली आहे. एकतर घुंगरांचीच एवढी सवय झाली कारण कथक नृत्यांगना असल्यामुळे जवळजवळ पायात आज नाही, आज लावणीसाठी वेगळी घुंगरं घाललेत, पण अदरवाईज पायामध्ये 150-150 घुंगरं म्हणजे जवळजवळ एक 2-2.5 किलोचं वजन पायात रोज असतं रियाज करताना. त्यामुळे वजनाची सवय तशी पण असतेच झालेली. आणि आता माहिती झालंय की किती पिना आणि कुठे लावायच्या बरोबर, की किती चक्कर घेतल्या तरी ते पडणार नाही एवढे सगळे दागिने. त्यामुळे तू जर बघितलंस तर हे छोटं जरी असलं तरी मी चक्रा जास्त स्पीडला घेते, तर हे असं आपटू शकतं नाकावर किंवा काय, कारण हे काय खूप इथपर्यंत नाहीये, पण तरीही त्याला सेफर साईड मी एक पिन लावून ठेवलेली आहे. सो असाच त्याची सवय झालेली आहे की काय केलं की एक्झॅक्ट तसंच्या तसं सगळं परफेक्शन खरंच आवडलंय, म्हणजे खरंच परफेक्शन आहे, कारण नृत्य सादर करत असताना कोणतीही गोष्ट तुम्हाला त्या सहज पद्धतीने सादर करायचं असतं.